आज आपण बनवणार आहे मांदेली फ्राय. तर ही मी मांदेली आणली आहे स्वच्छ धुवून, याला हळद आणि मीठ लावून ठेवलेलं. आणि आता आपण यामध्ये टाकणार आहे आलं लसणाची पेस्ट टाकणार आहे. हे मी एव्हरेस्टची आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे. आलं लसणाची पेस्ट दिसते. आणि टाकणार आहे मालवणी मसाला. मालवणी मसाला घालणार आहे मी, लाल मिरची पावडर नाही टाकणार आहे. मालवणी मसाल्याला आमच्या मस्त असं छान चव असते. मी सगळ्या ह्याच्यामध्ये मालवणी मसालाच घालते, म्हणजे दुसरं काही घालायची गरज नाही लागत मालवणी मसाला असेल तर. आणि हे घालणार आहे मी कोकमाचा आगळ. पहा, कोकमाच्या आगळाने मस्त असे मासे लागतात. आंबटपणा जास्त असतो म्हणून थोडंच घातलं. आणि आता हे मी सगळं मिक्स करणार आहे आणि मॅरिनेट करून ठेवणार. 1-2 तास तरी मॅरिनेट करून ठेवणार याला. आणि मग मस्त असा रवा किंवा तांदळाचं पीठ लावून त्याला मस्त असे कुरकुरीत फ्राय करायचे आणि काट्यासकट खायचे. हे मांदेले काटा काढायचा नाही याचा. मस्त असं मंद गॅसवर फ्राय करायचे यांना तव्यावर. एका वेळेला सगळी मांदेली तळून फ्राय करून निघतात. तव्यावर तेल घालायचं आणि रवा आणि तांदळाचं पीठ एकत्र करायचं आणि घोळवायचे मांदेल्या त्यात. आणि मग मस्तपैकी अशा फ्राय करायच्या आणि अशा चुरचुरीत लागतात. मस्तपैकी असे कुरकुरीत बनतात तांदळाच्या पिठाने आणि रव्याने. तर आता हे आपण 2 तास मॅरिनेट करायला ठेवूया आणि मग फ्राय करूया. आज आपण बनवतो आहे मांदेली फ्राय. तर हे आता तव्यावर मी तेल घालून घेतलेलं आहे आणि ही मॅरिनेट केलेली मांदेली आहेत. आणि हे तांदूळाचं पीठ आहे आणि थोडा रवा घातला आहे आणि मसाला हळद आणि मीठ घातलं आहे. तर वरच्या कवराला पण छान अशी चव लागली पाहिजे. तर आता आपण हे ढवळून घ्यायचं आहे. तेल इथे छान पहा धूर येतो आहे, गरम झालेला आहे. तर आता यात मांदेली मी फ्राय करून घेणार आहे. हा बघा, रवा आणि तांदूळाचं पीठ याने कशी मांदेली एकदम मस्त अशी कुरकुरीत होतात. आता आम्हाला जेवढी पाहिजे तेवढीच मी फ्राय करणार आहे आणि बाकीची मी ठेवून देणार आहे, नंतर फ्राय करणार. मस्त अशी मांदेली तर मी रव्यामध्ये आणि तांदळाच्या पिठात घोळवून घेते. ही पहा. आणि आता एक एक करून मी तव्यात सोडणार. हे पहा मस्तपैकी. आणि एकदम मंद गॅसवर करणार, जास्त फास्ट नाही ठेवायचा गॅस. एक एक मांदेलं मी असं फ्राय करून घेणार आहे. एकदम मंद गॅसवर करायचं छानपैकी. मस्त असा सुरसुरीत आवाज येतो आहे बघा मांदेल्यांचा. आणि छोटी मांदेली फ्राय केली ना तर काट्यासकट खायला मिळतात. काटा काढायची पण गरज नाही लागत, छान लागतं. मस्त. मी एवढीच मांदेली फ्राय करणार आहे. एक दुसरं घालून घेते बस, जास्त नाही. पहा आता छानपैकी एका बाजूने होऊन झाली
की मग नंतर दुसऱ्या बाजूने पलटी मारणार आहे, लगेचच पलटी मारणार नाही. जी पांढरी पांढरी दिसत आहेत ना, तर आता तेलाकडे ठेवते आणि एकदम मधोमध जवळ आणून ठेवते, म्हणजे मध्ये कसा गॅसची फ्लेम चांगली असते ना, साईडला नाही एवढी लागत, पण मधोमध चांगली लागते का. मस्त छान अशी पलटली पण जाते. एक साईडने मी पलटून घेतली आहे, एक साईडने छान झालेली आहे. आपलं तेल गरम होतं ना, त्याच्यामुळे ती लगेचच छान अशी. आणि मांदेली अशी नाजूक असतात ना, त्याला शिजायला वेळ नाही लागत, फक्त आपल्याला ह्याला कुरकुरीत करून घ्यायचे, म्हणजे भाकरीबरोबर अशी मस्त लागतात. चला तर आता मी छान अशी याला कुरकुरीत करून घेते.